कर्नाटकात आरएसएसच्या शाखांवरील उपक्रमावर निर्बंध आणण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेत। मंत्री प्रियांक खरगे यांनी लिहिलेल्या पत्रावरून मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना हा आदेश दिलाय। शासकीय निमशासकीय पुरातत्व इमारतींमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा बैठकींवर निर्बंध आणण्याचं पत्र राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र आणि कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री प्रियांक खरगे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय। त्याला प्रतिसाद देत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। By attacking RSS, when RSS is celebrating 100 years, by attacking RSS, Priyanka Kharge wants to, get a media hype. It's the only agenda. RSS and RSS work has been appreciated not only in the country, across the globe. In fact, RSS is the biggest organization which is doing social work, and it's been appreciated globally, not only in India. संघाच्या कार्यक्रमावर असं मला नाही वाटत कोणतं सरकार बंदी करेल, कारण निर्देश त्यांनी मुख्य सचिवांना दिले। निर्देश दिले म्हणजे काही सरकारी अधिकारी जे संघाचं काम करतात त्यांच्यासाठी त्या निर्देश माझ्या माहितीप्रमाणे संघाच्या कार्यक्रमाला कशा पद्धतीनं कोणत्याही सरकार बंदी घालू शकत नाही आणि कोणत्याही विचाराचा असो मला वाटतं कोणत्याही विचाराला अशा पद्धतीनं बंदी घातली जाऊ नये।